मी प्रिनल मेघराज भोयर, राहणार खरवड. मी बबनराव भोयर यांच्या शेतामध्ये प्लॉट पाहायला आलो. आज प्लॉट पाहण्याचा कार्यक्रम होता इथे प्रियावानाचा. प्रियावनाचा. या व्हेरायटीमध्ये बोंडाची संख्या खूप असून याचं जे बोंड आहे हे खालचं बोंड आणि वरचं बोंड जवळजवळ सारख्या प्रमाणात राहते. त्याच्यामुळं वेट एवढं येते, कारण बोंडाचं जे खालचं जे वजन आहे आणि वरचं वजन हे बिलकुल सारखं असल्याच्यानं त्याची हे जे आहे म्हणजे काय म्हणते आपण बोंडाचं वेट हे खूप प्रमाणात येते. त्याच्यानंतर या व्हेरायटीचं सांगण्यालायक असं आहे का याच्यात पातीचं प्रमाण, त्याच्यानंतर हे जे पानं जे आहे त्याच्यानंतर फवारणीचा खर्च खूप कमी येते. हे जे वाहन आहे हे मी पाहायला आलो, पण माझ्या पण घरच्या शेतामध्ये मी लावले आहे. माझ्याकडे कोरडवाहू आहे. तुमच्याकडे किती पॅकेट आहे प्रिनल भाऊ? माझ्याकडे मी यावर्षी 5 पॉकेट लावलेले आहे. कसं वाटून राहिलं तुमच्या शेतामधलं तुम्हाला? यावर्षी माझं पहिलेच वर्ष आहे, पण तरी पण मला एवढ्या वर्षाच्या तुलनेत खूप चांगलं आहे वाहन, लावण्यालायक वाहन आहे. किती उत्पादन आतापर्यंत तुम्ही घेतलं प्रिया? मला आतापर्यंत एकरी कोरडवाहू मध्ये 5 क्विंटल निघालाय माझा, आणि पुन्हा 5 क्विंटलच्या वर निघल अशी अपेक्षा आहे. म्हणजे कोरडवाहू 2025 मध्ये इतका पाऊस हा, हा. आहे आणि तरी पण. एवढं म्हणजे अतिवृष्टी झाल्याच्या नंतर जे आपण पाहत आहोत की कपाशीमध्ये उत्पन्नाचा रेशो फार कमी आहे. यावर्षी उत्पन्न कमी होऊन राहिलं शेतकऱ्याला. बरोबर, पण अशाही बिकट परिस्थितीमध्ये प्रिया हे वाहन शेतकऱ्यांना चांगलं प्रतीचं राहील, चांगलं चांगल्या प्रतीचं राहिलं. राहिलं. बाकीच्या व्हेरायटीच्या तुलनेत यावर्षी प्रिया हे वाहन खरंच चांगल्या प्रतीचं राहिलं. तर इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता भाऊ तुम्ही पुढच्या प्रिया या वर्षी वाहनाबद्दल? पुढच्या वर्षी लावताना प्रिया या व्हेरायटीचाच वापर करावा असं मला वाटते. सर्व शेतकऱ्यांच्या हिताचं वाहन राहील. सर्व शेतकऱ्याच्या हिताचं वाहन राहील. चालेल. धन्यवाद भाऊ. धन्यवाद.